नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 टक्सचा ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। आता मी अस्तरवरचं कटिंग करत आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीने अस्तर 2 ब्लाऊजांची एकदम कटिंग करणार आहे, 2 अस्तरांची। ते मी एकत्र घडी घालून घेतली आहे। या ठिकाणी आपण 32 इंच छाती रुंदीच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। या कस्टमरची उंची आहे 12 इंच। उंची टाकताना 12 इंच अधिक 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। छाती आहे 32 इंच। 32 चा 14 भाग 8 अधिक 2 इंच 10। या ठिकाणी मुंड्या टाकणार आहोत 5 इंच। गळा रुंदी 2 इंच। या ठिकाणी आपण आड्याचे माप 3 इंच टाकणार आहोत। त्या ठिकाणी आपल्याला तयार 2.5 इंच पाहिजे, त्यासाठी 3 इंच रुंदी टाकायची। इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। पुढच्या भागासाठी पूर्ण उंची अधिक 2 इंच। पुढचा या ठिकाणी मागचा गळा टाकून घ्यायचा आहे। त्यांचा मागचा गळा 5.5 इंच अधिक अर्धा इंच 6 इंच असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, तो पण 5 इंच पुढा करू। पुढचा गळा आहे 5 इंच 5 अधिक 1 अर्धा इंच 5.5। या ठिकाणी आपल्याला आता योगपट्टीचं माप टाकायचं आहे। त्यासाठी पुढच्या भागासाठी 3 इंच 2.5 इंच 2.25 ते 2.5 इंच आपल्याला असा योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। हा इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे थोडा आतून। या ठिकाणी आपण टक्ससाठी खुणा करून घेणार आहोत।
या ठिकाणी आपण थोडं शिलाईसाठी एक्स्ट्रा कापून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ह्याला आता पुढच्या भागासाठी टक्ससाठी पुन्हा करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण हाताची उंची कापणार आहोत. हात 9 इंच आहे. आस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे त्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 10 इंच घ्यायचं आहे. आपल्याला हाताची थोडी इथे 8 इंच पाहिजे. ती थोडी कमी आहे, त्याच्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा त्याला जॉईन देऊन घेणार आहोत कापड. थोडं चालते 8 इंच. त्यानंतर आपण इथे मुंडाकार देण्यासाठी 3 इंचावर पुन्हा करून घेणार आहोत. हा पुढचा भाग आतून पुन्हा करून घेऊ. अशा तऱ्हेने आपण दोन ब्लाउजांच्या अस्तरची एकत्र कटिंग करून घेतली आहे व हे आपण आता कपड्यावरती ठेवून त्याचं डबल कटिंग करून घेणार आहोत. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.